वडिलांच्या जाण्यानंतर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी अजितदादांच्या खांद्यावर होती. शरद पवारांच्या मंत्रिमंडळात राजकारणी अजित पवार यांना वापरलेलं विमान हे जुनाट होतं का असं सुद्धा आता बोललं जातं. एक मोठी अपडेट आता समोर येते. VSR कंपनीच्या विमानाचा यापूर्वी सुद्धा अपघात झाला होता आणि आता राजकारणी वापरतात VSR कंपनीची विमानं. याच्या आधी सुद्धा याच कंपनीच्या विमानाचं अनेकदा अपघात सुद्धा झालेले आहेत. अजित पवारांनी वापरलेलं विमान हे जुनाट होतं का असं सुद्धा आता बोललं जात आहे. VSR कंपनीची विमानं ही राजकारणी नेते वापरत असतात आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊयात. माझे वरिष्ठ सहकारी प्रसाद काथे सर आपल्या सोबत आहेत. प्रसाद सर, तुम्ही सुद्धा अनेकदा वार्तांकन केलं असेल अजित पवारांशी आणि तुमचा संपर्क राहिलेला आहे. तुम्ही अनेकदा त्यांच्याशी भेटले सुद्धा असाल. काय भावना आहेत अजित पवारांसोबतच्या तुमच्या? ही निश्चितच सिद्धेश आत्ताच्या घडीची एक अत्यंत दुःखद घटना आहे, पण त्याच्यापेक्षा पलीकडे जाऊन एक अत्यंत गंभीर बाब या निमित्तानं आपण आपल्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो. ती म्हणजे की तापतीमध्ये विमानाची परिस्थिती काय होती तपासणं अत्यंत दिली आहे. अशी कंपनी आहे, नवीन जाती विमानं आहेत, लहान मोठी अशा प्रकारची विमानं सातत्यानं राजकारण्यांना उपलब्ध करून दिली जातात. याचबरोबर आपल्याला हेही लक्षात घ्यायला हवं की VSR ही अशी कंपनी आहे जिच्याबरोबर महाराष्ट्र सरकार विमान भाड्यानं घेण्याचा करार करत असतं. हे आज अपघातग्रस्त झालेलं बारामतीतलं विमान हे सुद्धा VSR कंपनीचंच होतं. VSR कंपनीच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेल्या एका विमानाचा यापूर्वीही अपघात झाला होता. चांदिवलीहून मुंबई विमानतळावर उतरत असताना पायलटच्या तत्कालीन प्रसंगावधानामुळे त्यानं विमानाचं नाक जमिनीवर टेकवलं होतं आणि थोडक्यात त्या अपघातामध्ये मनुष्यहानी टाळण्यात त्याला यश आलं होतं. पण आज दुर्दैवानं मात्र असं होऊ शकलेलं नाहीये. VSR कंपनीची जी विमानं आहेत ती बऱ्यापैकी जुनी झालेली आहेत अशी हवाई क्षेत्रातील तज्ज्ञांची माहिती मला मिळालेली आहे. आणि इतकंच नाही तर VSR कंपनीच्या माध्यमातून जी विमानं राजकारण्यांना पुरवली जातात त्याची देखभाल पुरेशी आणि नीट होते का, हा सुद्धा आता प्रश्न आहे. आजचा जो अपघात बारामती इथं झालाय तो अत्यंत दुर्दैवी आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह एकूण 6 जण त्या अपघातामध्ये दगावलेले आहेत. आपल्याला लक्षात आलं असेल, विमान ज्या वेळेला उतरत होतं हा अपघात तेव्हाच झालेला आहे. यापूर्वी चांदिवली इथून मुंबई विमानतळावर उतरत असतानाच VSR कंपनीच्या विमानाला अपघात झालेला आहे. आपल्याला हे सुद्धा लक्षात घ्यायला लागेल की एखाद्या विमानाचं टेक ऑफ आणि लँडिंग म्हणजे उड्डाणाची स्थिती आणि उतरतानाची स्थिती ही अत्यंत नाजूक असते. मुंबईमध्ये ज्या वेळेला अपघात झाला त्यावेळेला हवेची स्थिती, हवेचा वेग, त्याचबरोबर विमानाची तब्येत म्हणजे विमानाची स्थिती आणि पायलटची मानसिकता या सगळ्या गोष्टी या एकत्रितरित्या जर नकारात्मक झाल्या तर अपघात होत असतात. आत्ताच्या घडीला बारामतीमध्ये झालेला जो अपघात आहे तो सुद्धा विमान उतरत असताना झालेला आहे. म्हणजे टेक्निकल भाषेमध्ये बोलायचं तर नोज डाऊन असताना तो अपघात झालेला आहे. विमानाचं नाक जमिनीच्या दिशेनं होतं. सर्वसाधारणपणे गुरुत्वाकर्षणाचे नियम, हवेचा वेग, वैमानिकाची मानसिकता या सगळ्या गोष्टी आणि त्याही पेक्षा पलीकडे जाऊन विमानाची तब्येत हे सगळं तपासून अशा अपघातामध्ये निष्कर्ष काढला जातो. मात्र आत्ताच्या घडीला जी VSRच्या संदर्भातली माहिती आहे ती अत्यंत काळजीत टाकणारी आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री असो किंवा इतरही अनेक राजकारणी असो या VSR कंपनीच्या कडून विमानं भाड्यानं घेत असतात. कारण VSR ही अशी कंपनी आहे ज्या कंपनीच्या कडे महाराष्ट्र सरकारचा करार आहे. सर्वसाधारणपणे प्राप्त स्थितीमध्ये सरकारी कामांच्यासाठी जर VSRचं विमान विकत घेतलं, भाड्याने घेतलं तर त्यांना तसं भाडं सरकार अदा करतं. मात्र आत्ताच्या घडीला अजित पवार यांच्या कामासाठी जे विमान वापरलं गेलं होतं ते शासकीय कामकाज नव्हतं, तो निवडणुकीचा प्रचार होता. त्यामुळे पक्षाकडून हे विमान आता भाड्यानं घेतलं गेलेलं आहे असं कळतंय. निवडणूक खर्चामध्ये याचा संपूर्ण उल्लेख काही काळात आपल्याला दिसेल. पण आता जी परिस्थिती आणि ज्या स्थितीवर आपण बोलतोय त्याच्यामध्ये हे लक्षात घ्यायला हवं की विमानाची योग्य देखभाल होत होती का, विमानाच्या देखभालीच्या संदर्भातला विषय इथे सिद्धेश लक्षात यासाठी घ्यायला हवा कारण एका विशिष्ट कालमर्यादेच्या नंतर विमान तुम्हाला सेवेतून बाद करावं लागतं. पण आपल्याला माहिती आहे अनेकदा नफा कमावण्याच्या हेतून किंवा
आहे त्या स्थितीमध्ये हो, चालढकल हो. करण्याच्या हेतूनं विमानांकडे दुर्लक्ष होत आलेलं आपण पाहिलंय. एअर इंडियाच्या ताज्या घटनाक्रमामध्ये सुद्धा आपण अशी अनेक प्रकरणं ऐकलेली आहेत की जिथे तांत्रिकदृष्ट्या सक्षम नसलेली विमानं हवेमध्ये उड्डाण करत होती. लाखो प्रवाशांचा जीव त्यामुळे टांगणीला लागलेला असायचा. एअर इंडियाला सुद्धा आपल्या अनेक विमानांच्या बाबतीत असे तांत्रिक दोष आढळून आलेले आहेत. तर इथे व्हीएसआर ही एक अत्यंत खाजगी कंपनी आहे. या व्हीएसआर कंपनीच्या वैमानिक आणि त्याचबरोबर विमानांच्या एकूणच परिस्थितीबद्दल चौकशीचे आदेश तातडीनं रवाना झालेले आहेत. डीजीसीएने जी माहिती थोड्या वेळापूर्वी दिली त्यानुसार 6 जणांचा या अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे. पण मी वारंवार आपल्याला सांगेन सिद्धेश, या अपघातामधल्या तांत्रिक बाबींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. विमानाचं वय किती होतं, विमानाची देखभाल पुरेशी होत होती का, विमानामध्ये बसलेल्या वैमानिकांनी पुरेशी झोप घेतली होती का, वैमानिक आदल्या रात्री काय करत होता, इथपासून ते विमानाला उतरण्याचे आदेश देण्याच्या संदर्भातल्या यंत्रणा सक्षमपणे राबल्या होत्या का, या सगळ्या गोष्टींची तपासणी आपल्याला म्हणजे अर्थातच यंत्रणेला करावी लागेल. पण अत्यंत दुर्दैवी असा हा प्रसंग महाराष्ट्राच्या राजकारणावर, महाराष्ट्राच्या समाजकारणावर ओढावलेला आहे. ज्या व्यक्तीकडून पुढच्या जवळपास एक 20 वर्ष राजकारणाची अपेक्षा केली जात होती, त्या व्यक्तीचं अचानक अकाली असं निघून जाणं हे महाराष्ट्राच्या राजकारणाला एक वेगळं वळण देणारं ठरलेलं आहे. आपल्याला आठवायला हवं, यापूर्वी अशाच पद्धतीनं गोपीनाथ मुंडे, विलासराव देशमुख ही माणसं सुद्धा धक्कादायक पद्धतीनं महाराष्ट्राच्या राजकारणातून काळानं ओढून नेली. आपल्याला हे सुद्धा आठवत असेल सिद्धेश, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आत्ता जे आहेत देवेंद्र फडणवीस, ते सुद्धा एका विमान अपघातातून लातूर इथं बचावले होते, थोडक्यात बचावले होते. तसंच एका हेलिकॉप्टर अपघातातूनही ते थोडक्यात बचावले होते. एकूण 3 वेळा त्यांच्या बरोबर हा प्रकार झाला होता. या सगळ्या गोष्टी का घडतात याला दुसरी बाजू सुद्धा आपल्याला समजून घ्यायला हवी सिद्धेश, ती विसरून चालणार नाही. अनेकदा राजकारणी खूप घाईघाईनं वागत असतात, अनेकदा नियमांचं उल्लंघन त्यांच्याकडून होत असतं. भूतकाळामध्ये ज्या वेळेला गोपीनाथ मुंडे यांचं हेलिकॉप्टर क्रॅश झालं होतं त्यावेळेला माझे सहकारी त्या हेलिकॉप्टरमध्ये होते. नंतर मी त्यांच्याशी जेव्हा चर्चा केली तेव्हा असं कळलं होतं की हेलिकॉप्टर मधला पायलट रस्ता शोधत असताना त्याला नेता सांगत होता की तू या दिशेने घे, त्या दिशेने घे. त्यावेळेला पायलट आणि संबंधित नेत्यामध्ये शाब्दिक चकमकही झाली होती की आम्हाला आमचं काम करू द्या. अशा अनेक घटना असतात ज्या विमान अपघाताला कारणीभूत असतात. मात्र आता जे व्हीएसआर कंपनीच्या विमानाच्या बाबतीतली चर्चा आपण करतो आहोत त्यामध्ये विमानं या कंपनीची जुनी आहेत. जे व्हीएसआरचं आत्ताचं विमान अजित पवारांना उपलब्ध करून देण्यात आलं होतं त्याची आरोग्य चाचणी होणार, म्हणजे अर्थातच आता ब्लॅक बॉक्स आणि इतर सर्व गोष्टी तपासून या संदर्भातली माहिती घेतली जाईल आणि निष्कर्ष निघेल. पण जो संशय आहे की व्हीएसआरच्याच कंपनीला याही पूर्वी अपघात झाला होता, तोही नोज डाऊन असताना झाला होता. आत्ताचा अपघात सुद्धा आपल्याला लक्षात येत असेल, तो नोज डाऊन असताना झालेला आहे. या अपघातांमधलं साम्य काय, या अपघातामधल्या कारणांची मीमांसा काय, हे सगळं आता तपासलं जाणार आहे सिद्धेश. नक्कीच. पण प्रसाद सर, जर तुम्हाला माहिती असेल तर आत्ताच गेल्या काही महिन्यांपूर्वी एअर इंडियाचं विमान सुद्धा क्रॅश झालं होतं, त्याच्यामध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्र्यांचा मृत्यू झाला. आपण सुद्धा त्याचं वार्तांकन करण्यासाठी तिथे गेला होतात. यासारख्या घटना वारंवार घडू नये यासाठी डीजीसीएनं सुद्धा पावलं उचलायची गरज आहे असं वाटत होतं. मात्र आता पुन्हा एकदा अशा पद्धतीची घटना घडते आणि पुन्हा डीजीसीएच्या कामगिरीवरती आणि विमानाच्या या सगळ्या सुरक्षेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. बिलकुल. आपल्याला जी भूमिका मांडायची ती अत्यंत हीच आहे की भारताची हवाई सेवा ही अत्यंत सुरक्षित असली पाहिजे. किंबहुना असं म्हटलं जातं वाहतूक क्षेत्रामध्ये की हवाई क्षेत्र आणि हवाई वाहतुकीचं क्षेत्र हे सर्वाधिक सुरक्षित अत्यंत वेगवान पद्धतीनं संबंधित प्रवाशांना घेऊन जात असतं. या सगळ्या गोष्टी आपण आता जरी लक्षात घेतल्या तरी 1-2 फरक यातले लक्षात आपल्याला पटकन घ्यायला हवेत. अहमदाबाद मधला जो हवाई अपघात होता विमानाचा, तो नोज अप असताना होता. इथे नोज डाऊन असताना अपघात झालेला आहे. म्हणजे विमानाचं नाक वर असणं आणि नाक खाली असणं हा एक अत्यंत महत्वाचा बदल आहे जो आपल्याला लक्षात घ्यायला हवा. याच्याच बरोबर जो मुद्दा तुम्ही मांडलात तोही तेवढाच विशेष लक्षणीय आहे की हवाई सुरक्षा ही अधिकाधिक कसोशीनं पाळली गेली पाहिजे. काटेकोरपणे प्रत्येक विमानाची देखभाल झाली पाहिजे आणि त्याकडे जर दुर्लक्ष झालं तर विमान अपघात होतात. भारतामध्ये विमान अपघातांची एक दुर्दैवी अशी परंपरा आहे. हवेतल्या हवेमध्ये 2 विमानांची चरखी दादरीला झालेली टक्कर असो किंवा अनेक ठिकाणी अत्यंत व्हीव्हीआयपी माणसांच्या विमान अपघातातल्या मृत्यूच्या घटना असोत, ज्यामध्ये माधवराव शिंदेंचं निधन असेल,
दक्षिणेतले जगनमोहनचे वडील यांचं निधन असेल. प्रसाद सर, मी तुम्हाला थोडंसं थांबवतो. अशोक चव्हाण सध्या बोलतायत. काही तांत्रिक कारणामुळे अशोक चव्हाणांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाही. प्रसाद सर, तुम्ही तुमचं म्हणणं पूर्ण करा. राजनीति का बहुत बड़ा नुकसान है, महाराष्ट्र की जनता का बहुत बड़ा नुकसान है। युति ज्वाइन की थी और लगातार उन्होंने डिप्टी सीएम पद पर बहुत अच्छा काम किया था और जिला पंचायत के चुनाव में मतलब जो जिस तरह मतलब वो प्रचार के लिए जा रहे थे और वहाँ विमान का जो क्रैश हुआ है उससे महाराष्ट्र का भारी नुकसान हुआ है और हम सब लोग अभी उनके अंत्य संस्कार के लिए जा रहे हैं, तो ये बहुत बड़ा नुकसान हमारे महाराष्ट्र का हुआ। परिवारजनों से आपकी बात हुई है क्या? नहीं, अभी तो बात नहीं हुई। अभी तो परिवार तो अभी जिनकी सुमित्रा पवार और सुप्रिया सुले मतलब वहाँ जा रहे हैं, हम भी जा रहे हैं, तो मतलब ये बहुत बड़ा नुकसान हुआ है और एक बहुत ही अच्छे नेता को हमने खो दिया है। मैं उनके चरणों में श्रद्धांजलि अर्पित करता हूँ। ईश्वर उनको अपने चरणों में जगह दे और उनके परिवार और पूरे देश को इस महान दुख को सहन करने की क्षमता प्रदान करे। त्यामुळे आपण पाहतोय सध्या राज्याचे उपमुख्यमंत्री आज हम सब शोक में हैं। समझ नहीं आ रहा है कैसे इतना बड़ा हादसा हुआ। हमारे घनिष्ठ मित्र थे, हमारी सरकार में अहम पद पर थे, सहयोगी थे, महाराष्ट्र के बड़े ऊंचे स्तर के नेता और हम सबके प्रिय अजीत प्रताप नहीं रहे। Evolving and a developing situation, we should await an official confirmation on what really